तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अल्प खर्च, कमी कालावधी आणि चांगला बाजारभाव असूनही बदलत्या हवामानामुळे मोताळा तालुक्यात मुगाच्या पेरण क्षेत्रातील क्षेत्र सातत्याने घटत आहे। पावसाच्या अनियमिततेमुळे आणि उत्पादनातील अनिश्चिततेमुळे शेतकरी केवळ घरच्या गरजेपुरतेच मूग घेत असल्याचे चित्र दिसत आहे। कडधान्यामध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या मुगाच्या पिकाला बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी हळूहळू रामराम ठोकल्याचे दिसून येत आहे। एकेकाळी मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे हे पीक आज केवळ घरगुती वापरापुरते मर्यादित राहिले आहे। तालुक्यात गेल्या 5 वर्षात मुगाच्या पेरणीखालील क्षेत्र तब्बल 5 पट घटल्याची माहिती शेतकरी देत आहेत। मूग हे कमी कालावधीत येणारे आणि अत्यल्प खर्चात घेता येणारे पीक म्हणून ओळखले जाते। अवघ्या 2 ते 2.5 महिन्यात काढणीस येणाऱ्या या पिकाला बाजारात पेठेतही समाधानकारक दर मिळतो। असे असूनही बदलत्या हवामानामुळे तालुक्यात मुगाचा पेरा मात्र घटत आहे, एवढे मात्र निश्चित। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील, मोताळा। रामराम मंडळी, मी शांताराम माणिकराव गावंडे, राहणार पोफळी, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी। मुगाचे क्षेत्रफळ कमी होण्यास प्रामुख्याने 3 कारणे आहेत। एक म्हणजे अवेळी पाऊस, दुसरे बदलते हवामान आणि तिसरे मुगाच्या तोडणीच्या वेळेस मजुराची टंचाई। यामुळे शेतकऱ्यांनी मुगाच्या कडधान्य पिकाच्या पेऱ्याकडे वाट फिरवली आहे। ही प्रमुख 3 कारणे, त्यामुळे शेतकऱ्याने मूग पेरण्यास वाट फिरवली आहे। नमस्कार।